हॅलो डिअर स्टुडंट्स, रिसेंट व्हिडिओ लेक्चरपासून आपण 7 नंबरचा चॅप्टर स्टार्ट केला आहे. चॅप्टरचं नाव आहे वेव ऑप्टिक्स. आता हा जो काही चॅप्टर आहे हा ऑप्टिक्सच्या रिलेटेड असणार आहे, लाईटच्या रिलेटेड असणार आहे. याच्या अगोदरचा 6 नंबरचा जो चॅप्टर आहे वेव मोशन, तो चॅप्टर आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी चॅप्टर नंबर 7 आपण स्टार्ट करतोय, वेव ऑप्टिक्स. जो काही रिसेंट व्हिडिओ आहे त्या रिसेंट व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर व्यवस्थित समजून घेण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टर्म्स होत्या, त्या महत्त्वाच्या टर्म्सविषयी, ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या, त्या महत्त्वाच्या कन्सेप्टविषयी डिटेल डिस्कशन केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण लाईटला ॲज अ वेव कन्सिडर केलं. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. ॲज लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, इट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर द प्रोपगेशन. We discuss about the speed of light, refractive index of the medium, what is the range of visible light. यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टींविषयी आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेल डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर हायजेन्स थिअरीला आपण स्टार्ट केलं. हायजेन्स थिअरीमध्ये प्रायमरी सोर्स म्हणजे काय त्याविषयी डिस्कस केलं. द सोर्स ऑफ लाईट विच इमिट्स लाईट इट्स ओन. असा सोर्स की जो स्वतःची लाईट इमिट करतो, ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, स्वतःची लाईट आहे, तो स्वतः लाईट प्रोड्यूस करू शकतो. त्या सोर्सला आपण प्रायमरी सोर्स असं म्हटलं होतं. मग ती लाईट त्या सोर्समधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं प्रोड्यूस होऊ शकते किंवा सोर्सच्या इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरमुळं प्रोड्यूस होऊ शकते. सोर्सच्या आतमध्ये चालू असलेल्या केमिकल रिॲक्शनमुळं, न्यूक्लिअर रिॲक्शनमुळं प्रोड्यूस होऊ शकते. मग असे जे काही सोर्सेस ऑफ लाईट असतील की ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे, ते स्वतः सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आहेत, त्या ऑब्जेक्ट्सला आपण प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल सन जर कन्सिडर केला तर सनच्या आतमध्ये खूप साऱ्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स चालू असतात, तर न्यूक्लिअर फ्युजन चालू असतं. त्याच्याने होतंय काय की लाईट इमिट होते, टेम्परेचर इन्क्रीज होतं, टेम्परेचरमुळे लाईट प्रोड्यूस होते आणि ती लाईट सन सराउंडिंग स्पेसमध्ये स्प्रेड करत असतो. मग असे जे काही सोर्सेस असतील की जे स्वतःची लाईट स्वतः प्रोड्यूस करू शकतील, अशा सोर्सेसला आपण सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट किंवा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल सन असेल, फायर क्रॅकर्स असतील किंवा बल्ब असेल. तर सनच्या केसमध्ये सनच्या हायर टेम्परेचरमुळं लाईट इमिट होती. आता तिथं रिॲक्शन्स पण होणार आहे, बट आपण सध्या कन्सिडर करूया की sun emits the light due to the temperature. If we consider the example of bulb, जे घरामध्ये आपण बल्ब यूज करतो लाईटसाठी, त्या बल्बच्या आतमधून ज्यावेळेस करंट फ्लो होणार, इलेक्ट्रिक करंट, त्यावेळेस त्या बल्बचा फिलामेंट ग्लो होतोय आणि लाईट इमिट करायला सुरुवात करतोय. जर फायर क्रॅकरचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, ज्यावेळेस तुम्ही फायर क्रॅकर बर्न करतात त्यावेळेस त्या फायर क्रॅकरच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन होते. And due to that chemical reaction, this firecracker emits the light. मग असे जे काही सोर्सेस आहेत की जे स्वतःची लाईट इमिट करताय, they emits light of their own. Such sources are called primary sources of light. Then secondary sources, we discuss about the secondary sources. Secondary sources काय असतात? असे सोर्सेस ऑफ लाईट की ज्यांना स्वतःचा प्रकाश नाहीये, ते स्वतः लाईट प्रोड्यूस करू शकत नाही, बट दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट पासून की जो प्रायमरी सोर्स आहे, त्या प्रायमरी सोर्स पासून ते सोर्सेस लाईट ॲब्झॉर्ब करणारे आणि सराउंडिंग मीडियममध्ये एकतर रिफ्लेक्ट करतील किंवा स्कॅटर्ड करतील. मग असे जे काही सोर्सेस ऑफ लाईट आहेत त्यांना आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असं म्हटलं होतं. फॉर एक्झाम्पल सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचं आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं मूनच्या बाबतीत काय होतंय? मून सन पासून येणारा जो काही लाईट आहे तो लाईट ॲब्सॉर्ब करतोय आणि सराउंडिंग स्पेसमध्ये त्या लाईटला रिफ्लेक्ट करणारे, स्कॅटर करणारे, किंवा जेवढे काही ऑब्जेक्ट्स आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत आहे, नेकेड आईजने जेवढे काही ऑब्जेक्ट्स आपण बघू शकतो, ते सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असणार आहे. कारण ते सर्व ऑब्जेक्ट कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या प्रायमरी सोर्सपासून लाईट ॲब्सॉर्ब करणारे आणि त्या लाईटला रिफ्लेक्ट करणार आहेत किंवा ॲब्सॉर्ब न करता डायरेक्टली रिफ्लेक्ट करणार आहेत. मग असे जे काही सोर्सेस असतील लाईटचे त्याला आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असं म्हणणार आहोत.
ओके, हे झालं प्रायमरी सोर्स म्हणजे काय असतं, सेकंडरी सोर्स म्हणजे काय असतं त्याविषयी. नंतर आपण वेव्ह फ्रंट म्हणजे काय त्याविषयी डिस्कस केलं. जर एखादा पॉईंट सोर्स तुम्ही कन्सिडर केला आणि तो सोर्स ज्यावेळेस स्टार्ट केला जाईल त्यावेळेस त्या पॉईंट सोर्सपासून लाईट वेव्ज इमिट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि जर तुम्ही ठराविक इंटरवल ऑफ टाइम कन्सिडर केला तर आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम that light waves originating from the point source reach the spherical surface and that spherical surface is called wavefront. त्या spherical surface ला आपण wavefront म्हटलं, त्याला आपण spherical wavefront म्हटलं. wavefront ची डेफिनेशन आपण बघितली, लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ॲट विच वेव रिच सायमल्टेनियसली. अशा पॉईंटचा लोकस की ज्या पॉईंटला सोर्सपासून स्टार्ट झालेल्या लाईट वेव्ज सायमल्टेनियसली एकाच वेळेस जाऊन पोहोचणार आहेत, त्या लोकसला, त्या सरफेसला आपण वेव्हफ्रंट असं म्हणणार आहोत. आता लाईट वेव्ह एकाच वेळेस जाऊन पोहोचते सर्वच्या सर्व पॉईंट्सला त्या सरफेसवरच्या म्हटल्यानंतर जेवढ्या काही लाईट वेव्स त्या सरफेसवरती येऊन पोहोचणार आहेत त्या सर्वच्या सर्व लाईट वेव्स ह्या ऑलवेज इन फेज असणार आहे. तिथं लाईट वेव्समध्ये कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळणार नाही. ओके, मग डिटेल डेफिनेशन तुम्ही लिहिली वेव्हफ्रंटची. द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ॲट विच वेव रिच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द लाईट वेव्स रिचिंग द सरफेस आर ऑलवेज इन फेज. दॅट लोकस इज कॉल्ड वेव्हफ्रंट. त्याला तुम्ही वेव्हफ्रंट असं म्हटलं. नंतर टाईप्स ऑफ वेव्हफ्रंटचा आपण विचार केला. त्यामध्ये फर्स्ट टाईप होता स्पेरिकल वेव्हफ्रंट. जर वेव्हफ्रंट हा पॉइंट सोर्स पासून तयार होत असेल, वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स, दॅट वेव्हफ्रंट इज कॉल्ड स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्या वेव्हफ्रंटला आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट असं म्हटलं. इथे एक नवीन कन्सेप्ट आपण बघितली ज्याला आपण वेव्ह नॉर्मल्स असं म्हटलेलं आहे. वेव्हफ्रंटला ड्रॉ केलेला नॉर्मल त्याला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणणार आहोत. द नॉर्मल ड्रॉन टू द वेव्हफ्रंट and gives the direction of propagation of light, that normal is called wave normal. त्या नॉर्मलला, त्या परपेंडिक्युलरला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणणार आहोत. आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत जेवढे काही वेव्ह नॉर्मल्स असतील ते सर्वच्या सर्व वेव्ह नॉर्मल्स हे सेंटरपासून किंवा सोर्सपासून स्टार्ट होणार आहे आणि स्पेरिकल सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शननी, ज्या डायरेक्शननी लाईट प्रॉपगेट होणार आहे त्या डायरेक्शननी ते वेव्ह नॉर्मल्स असणार आहे. डायग्राममध्ये डिटेलमध्ये रिसेंट व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलेलं आहे. नंतर आपण बघितलं आहे प्लेन वेव्हफ्रंट. जर स्पेरिकल वेव्हफ्रंट हा खूप लार्ज डिस्टन्सवरती तुम्ही कन्सिडर केला, ॲट अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट सोर्स, द स्मॉल पार्ट ऑफ द स्पेरिकल वेव्हफ्रंट इज अ प्लेन. पॉइंट सोर्स पासून खूप जास्त डिस्टन्सवरती असणारा स्पेरिकल वेव्हफ्रंट जर आपण कन्सिडर केला तर तो स्पेरिकल वेव्हफ्रंट खूप मोठा स्पियर आपल्याला मिळणार आहे. आणि त्या स्पियरचा एक्झॅक्ट स्मॉल पार्ट, खूप स्मॉल पार्ट जर आपण कन्सिडर केला तर तो स्मॉल पार्ट हा ॲप्रॉक्सिमेटली प्लेन असणार आहे आणि त्या वेव्हफ्रंटला आपण प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणणार आहोत. ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट सोर्स, अ व्हेरी स्मॉल पार्ट of a spherical wavefront is a plane and that wavefront is called plane wavefront, and the light waves producing the plane wavefront are called plane waves. अशा लाईट वेव्स की ज्या प्लेन वेव्हफ्रंट प्रोड्यूस करतात त्या वेव्सला आपण प्लेन वेव्स असं म्हटलेलं आहे. आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत जे काही वेव्ह नॉर्मल्स आहेत ते वेव्ह नॉर्मल्स एकमेकाला पॅरलल असणार आहे. ओके, हा झाला सेकंड टाईप ऑफ वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट त्याला आपण म्हटलंय. यानंतर थर्ड टाईप आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. जर आपण एक लिनियर सोर्स कन्सिडर केला, असा लिनियर सोर्स जर कन्सिडर केला किंवा लिनियर स्लिट जर आपण कन्सिडर केली तर त्या लिनियर स्लिटपासून प्रोड्यूस होणारा जो वेव्हफ्रंट असणार आहे त्या वेव्हफ्रंटचा शेप आपल्याला सिलेंड्रिकल मिळणार आहे. म्हणून त्या वेव्हफ्रंटला आपण सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणणार आहोत. डेफिनेशन आहे वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम द लिनियर सोर्स or slit is called cylindrical wavefront. ओके, लिनियर सोर्स किंवा लिनियर स्लिट पासून प्रोड्यूस होणारा जो वेव्हफ्रंट असणार त्याला आपण सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणणार आहोत. आता पुढंच या हायजेन थिअरीमध्ये डिटेल डिस्कशनसाठी लाईट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत कशा प्रकारे जाऊन पोहोचते, कशा प्रकारे वेव्हफ्रंट प्रोड्यूस होत जात आहे
आणि ते वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होत होत लाईट पुढं जाऊन पोहोचते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. लाईट मीडियममध्ये ट्रॅव्हल करते. ते ट्रॅव्हलिंग समजून घेण्यासाठी जो काही सायंटिस्ट होता सी हायजेन, त्या हायजेनने एक प्रिन्सिपल आपल्या समोर ठेवलंय. ते प्रिन्सिपल आहे हायजेन्स प्रिन्सिपल. आता हे प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी वेव्ह फ्रंट ॲक्च्युली काय असतं ते आपलं डिटेल डिस्कशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळालेलं आहे. वेव्ह फ्रंट जर व्यवस्थित समजून घेतलं तर आपण हायजेन्स प्रिन्सिपल व्यवस्थित समजू शकतो. आता हायजेन्स प्रिन्सिपलचं स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. इच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. जर तुम्ही वेव्ह फ्रंट कन्सिडर केला, कुठलाही वेव्ह फ्रंट कन्सिडर करा, त्या वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार आहे. सपोज मी प्लेन वेव्ह फ्रंट कन्सिडर करतो. इकडे कुठंतरी सोर्स ऑफ लाईट आहे. त्या सोर्स ऑफ लाईट पासून मिळालेला हा माझा प्लेन वेव्ह फ्रंट असणार आहे. ह्या वेव्ह फ्रंटवरती येऊन पोहोचणाऱ्या ज्या काही लाईट वेव्ज असतील त्या लाईट वेव्ज ऑलवेज इन फेज असणार आहे. ह्या लाईट वेव्ज आहे असं कन्सिडर करा. मग ह्या वेव्ह फ्रंटवरचा एक पॉइंट मी कन्सिडर केला, हा दुसरा पॉइंट कन्सिडर करतोय, तिसरा कन्सिडर करतोय, चौथा कन्सिडर करतोय. मग हे जे काही सर्व पॉइंट्स असतील, वेव्ह फ्रंटवरती 4च पॉइंट असतील असं नाही, पण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण वेव्ह फ्रंटवरचे कुठले तरी 4 पॉइंट कन्सिडर करूया. सपोज दिस इज द पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, सी अँड डी. देन अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, each point on the wavefront acts as a secondary source of light. हा जो काही वेव्ह फ्रंट आहे, प्लेन वेव्ह फ्रंट फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय, ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार आहे. तर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट काय असतं ते आपल्याला ऑलरेडी माहित आहे. असा सोर्स की जो दुसऱ्या मेन सोर्स पासून, प्रायमरी सोर्स पासून लाईट घेणार आहे आणि त्याला सराउंडिंग मीडियम मध्ये रिफ्लेक्ट करणार आहे, स्कॅटर्ड करणार आहे. मग प्लेन वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार आहे असं कोण सांगतंय? हायजेन प्रिन्सिपल सांगतंय. अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, इच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स secondary waves of light called as secondary wavelets in all possible direction. हायजेन्स प्रिन्सिपल नुसार इथपर्यंत सपोज लाईट येऊन पोहोचलेली आहे, आपल्याला एक प्लेन वेव्ह फ्रंट मिळालेला आहे. त्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट ऍक्ट होणार आहे ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि सराउंडिंग स्पेस मध्ये, सराउंडिंग मीडियम मध्ये अशा प्रकारे सेकंडरी लाईट वेव्ज इमिट करणार आहे. आणि ह्या सेकंडरी लाईट वेव्जला आपण सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणणार आहोत. या सेकंडरी लाईट वेव्हजला आपण काय म्हणणार आहोत? सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणणार आहोत. आपल्याला हे सर्व कोण सांगतंय? हायजेन्स प्रिन्सिपल सांगतंय. हायजेन्स प्रिन्सिपल नुसार वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट, आपण पॉइंट कन्सिडर करतोय ए बी सी डी, हे सर्वच्या सर्व पॉइंट्स ऍक्ट होणारे ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि ते जर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट्स असतील तर ते सर्वच्या सर्व सेकंडरी सोर्स सराउंडिंग स्पेसमध्ये, सराउंडिंग मीडियममध्ये सेकंडरी लाईट वेव्ज प्रोड्यूस करणारे, इमिट करणारे, त्या इमिट केलेल्या लाईट वेव्जला आपण सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणणार आहोत. ओके. Each point on the wavefront act as a secondary source of light and emits secondary waves of light called secondary wavelets in all possible directions, which travels with the speed of light in the medium. जे लाईटचं स्पीड असणार आहे, सेम स्पीडने हे जे काही इमिट केलेले सेकंडरी वेव्हलेट्स असतील, हे सर्वच्या सर्व सेकंडरी वेव्हलेट्स ट्रॅव्हल करणार आहेत. हे आपल्याला हायजेन्स प्रिन्सिपलमध्ये सांगितलंय. हायजेन्स प्रिन्सिपलच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगतोय. इच पॉइंट ऑफ द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स सेकंडरी waves of light called as secondary wavelets in all possible direction, which travels with the speed of light in the medium. वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट, आपण पॉइंट कन्सिडर करतोय ए बी सी डी, वेव्ह फ्रंट कन्सिडर करतोय प्लेन वेव्ह फ्रंट. ह्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट ऍक्ट होणारे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि जर तो प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होत असेल तर तो प्रत्येक पॉइंट सराउंडिंग मीडियम मध्ये
किंवा सराउंडिंग स्पेसमध्ये सेकंडरी लाईट वेव्ज इमिट करणारे, त्या इमिट केलेल्या सेकंडरी लाईट वेव्जला आपण सेकंडरी वेवलेट्स असं म्हणणार आहोत. आणि या सेकंडरी वेवलेट्समध्ये जेवढ्या काही लाईट वेव्ज असतील त्यांची व्हेलॉसिटी आणि त्या वेवफ्रंटपर्यंत येणाऱ्या लाईटची व्हेलॉसिटी ही ऑलवेज सेम असणार आहे. दिस सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. ओके, इथपर्यंत हायजेन्स प्रिन्सिपल आय थिंक तुम्हाला व्यवस्थित कळालेला आहे. वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होणार आहे आणि तो जर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट असेल तर तो पॉईंट सराउंडिंग स्पेसमध्ये, सराउंडिंग मीडियममध्ये जेवढ्या काही पॉसिबल डायरेक्शन्स असतील त्या सर्वच्या सर्व पॉसिबल डायरेक्शन्सला सेकंडरी लाईट वेव्ज इमिट करणारे, त्या इमिट केलेल्या सेकंडरी लाईट वेव्जला आपण सेकंडरी वेवलेट्स असं म्हणणार आहोत. आणि त्या सर्वच्या सर्व इमिटिंग लाईट वेव्सची जी काही स्पीड आहे ते स्पीड हे सेम ॲज दॅट ऑफ लाईट असणारे, लाईटचं जे स्पीड आहे त्याच स्पीडने हे सर्वच्या सर्व सेकंडरी वेवलेट्स सराउंडिंग मीडियममध्ये ट्रॅव्हल करणार आहे. ओके, इथपर्यंत कळालंय. आता आपल्याला नवीन वेवफ्रंट मिळवायचा आहे. त्यासाठी हायजेनने पुढे सांगितले न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑप्टेन बाय टेकिंग द इन्व्हलप टू धिस सेकंडरी वेवलेट्स. जे काही सेकंडरी वेवलेट्स आपल्याला मिळणार आहे त्या सेकंडरी वेवलेट्सला जर तुम्ही इन्व्हलप घेतला, कव्हर घेतला, तर तो कव्हर म्हणजे असणार न्यू वेवफ्रंट. ओके, सपोज दिस इज द वेवफ्रंट ॲट टाइम t इज इक्वल टू 0. टाइम t इज इक्वल टू 0 साठी आपल्याला हा वेवफ्रंट मिळाला. आपण प्लेन वेवफ्रंट विषयी डिस्कस करतोय. हायजेन्स प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी आपण प्लेन वेवफ्रंटचा यूज करतोय. हा आहे आपल्याकडे प्लेन वेवफ्रंट अँड दिस प्लेन वेवफ्रंट इज ऑप्टेन ॲट टाइम t इज इक्वल टू 0. देन अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल each point on this wavefront acts as a secondary source of light and emits secondary light waves in all possible directions. सर्व पॉसिबल डायरेक्शनला सेकंडरी लाईट वेव्स ते पॉइंट्स इमिट करणार आहेत. बट यापैकी मी फक्त फॉरवर्ड डायरेक्शनच्याच इमिट झालेल्या लाईट वेव्स कन्सिडर करतोय. ते का कन्सिडर करायच्या तर पुढे जाऊन म्हटलेलं आहे द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. मागच्या डायरेक्शनला इकडून लाईट येते, मग ह्या डायरेक्शनला येणारे जे काही सेकंडरी वेवलेट्स असतील, सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. ह्या डायरेक्शनला येणारे सेकंडरी वेवलेट्स आपण इनइफेक्टिव्ह कन्सिडर करणार आहोत अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल. ओके, मग हायजेन्स प्रिन्सिपलनुसार जो काही प्रत्येक पॉइंट आहे तो प्रत्येक पॉइंट ॲक्ट झाला ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि जर टाइम आपण कॅपिटल टी कन्सिडर केला, जर टाइम कॅपिटल टी कन्सिडर केला, लाईटची व्हेलॉसिटी व्ही कन्सिडर केली, तर टी एवढ्या टाइम नंतर जे काही सेकंडरी वेव्स प्रोड्यूस होणार आहे, सेकंडरी वेवलेट्स तयार होणार आहे, त्या सेकंडरी वेव्स व्ही टी एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. अरे ऑब्विसली तेवढंच डिस्टन्स कव्हर करणार. व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करतोय व्ही, टाइम कन्सिडर करतोय कॅपिटल टी. तर त्या सेकंडरी वेवलेट्सने, सेकंडरी वेव्सने कव्हर केलेले डिस्टन्स असणार आहे व्ही टी. ह्या डायरेक्शनला सेकंडरी वेव्स कव्हर करणार डिस्टन्स व्ही टी, ह्याही डायरेक्शनला सेकंडरी वेव्स कव्हर करणार डिस्टन्स व्ही टी. इकडे खालीही कव्हर करणार आहेत व्ही टी, इकडेही कव्हर करतील व्ही टी, वरतीही कव्हर करतील डिस्टन्स व्ही टी. आणि ह्या सेकंडरी वेव्स पासून आपल्याला मिळणार हे सेकंडरी वेवलेट. हे आपल्याला मिळाले सेकंडरी वेवलेट. ह्या पॉईंट पासून, सपोज ए हा पॉईंट आहे, ए हा पॉईंट पासून तयार झालेले हे असणार सेकंडरी वेवलेट. टी एवढ्या टाइम नंतरचा विचार आपण करतोय. इनिशियल टाइम टी इज इक्वल टू 0 आपण कन्सिडर केला. ज्यावेळेस टाइम टी इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेसचा हा आपल्याला मिळालेला प्लेन वेवफ्रंट असणार आहे. त्या प्लेन वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट ॲक्ट होणार ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि सराउंडिंग स्पेसमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शन्सला सेकंडरी लाईट वेव्स इमिट करणार आहे. मग त्या इमिट केलेल्या सेकंडरी लाईट वेव्स टी एवढ्या टाइम नंतर व्ही टी एवढा डिस्टन्स कव्हर करतील जर व्ही इज द स्पीड ऑफ लाईट असेल. व्ही जर लाईटचं स्पीड असेल तर कॅपिटल टी एवढ्या टाइम नंतर
आपल्याला डिस्टन्स कव्हर्ड बाय द सेकंडरी वेव्ज इज व्हीटी मिळणार आहे. सेकंडरी वेव्हजने कव्हर केलेलं डिस्टन्स किती मिळणार आहे? व्हीटी. मग व्हीटी या रेडियसचा अशा प्रकारचं मला सेकंडरी वेवलेट मिळणार आहे. याला आपण सेकंडरी वेवलेट असं म्हणू शकतो. हा पॉईंट सोर्स आहे, सराउंडिंगला आपल्याला अशा प्रकारचं एक स्पियर मिळणार आहे, त्याला आपण सेकंडरी वेवलेट असं म्हणणार आहोत. ओके. त्यानंतर सपोज मी दुसरा एखादा पॉईंट कन्सिडर करतो, अगेन सेम टाइम नंतर त्याने त्या पॉईंटपासून निघणारे जे काही बाहेर पडणारे सेकंडरी वेव्ज असतील त्या सेकंडरी वेव्जने कव्हर केलेले डिस्टन्स पण व्हीटी असणार आहे आणि व्हीटी ह्या रेडियसचं दुसरं एक सेकंडरी वेवलेट मला मिळणार आहे. तिसऱ्या पॉईंटच्या बाबतीत व्हीटी एवढे रेडियसचं टी एवढे टाइम नंतर अगेन सेकंडरी वेवलेट मला मिळणार आहे. त्याच्यानंतर हायजेननी पुढे जाऊन सांगितले की द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर अनइफेक्टिव्ह. बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करणारे जे वेवलेट्स असतील, सेकंडरी वेव्ज असतील, त्या अनइफेक्टिव्ह असणार आहे. मग अशा प्रकारे टी एवढ्या टाइम नंतर जे काही सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होत होते पॉइंट ए आणि बी प्लेन वेव्ह फ्रंटवरचे, ते त्यांनी इमिट केलेल्या लाईट वेव्ज व्हीटी एवढं डिस्टन्स कव्हर करतील आणि ह्या सेमी सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती येऊन पोहोचणार आहे. ओके. आता पुढे जाऊन बघायचंय, द न्यू वेव्ह फ्रंट कॅन बी ऑप्टेन बाय टेकिंग द इन्व्हलप टू धिस सेकंडरी वेवलेट्स. आता हे दोन सेकंडरी वेवलेट्स आपल्याला मिळाले ए आणि बी साठी, 2 पॉईंटसाठी, आणि आपल्याला आता मिळवायचा आहे टाइम कॅपिटल टी एवढ्या टाइम नंतर मिळणारा वेव्ह फ्रंट. तर तो वेव्ह फ्रंट मिळवण्यासाठी आपल्याला ह्या सेकंडरी वेवलेटला अशा प्रकारे एक इन्व्हलप घ्यावा लागणार आहे आणि तो इन्व्हलप म्हणजे असणार न्यू वेव्ह फ्रंट आफ्टर टाइम कॅपिटल टी. कळतंय का? हायजेनने काय सांगितलंय किंवा हायजेन्स प्रिन्सिपलचा यूज कशासाठी करणार आहोत आपण? हायजेन्स प्रिन्सिपलचा यूज हा लाईटचं प्रोपगेशन समजून घेण्यासाठी आपण करणार आहोत. लाईट वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत कशा प्रकारे जाऊन पोहोचतीये ते स्टडी करण्यासाठी, ते अभ्यासण्यासाठी आपण हायजेन्स प्रिन्सिपलचा यूज करणार आहोत. सपोज आपल्याकडे एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ह्या वेव्ह फ्रंटचा प्रत्येक पॉईंट ऍक्ट होणार ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सराउंडिंग स्पेसमध्ये सर्व पॉसिबल डायरेक्शन्सला लाईट वेव्ज इमिट करणारे त्या लाईट वेव्जला आपण सेकंडरी वेवलेट्स असं म्हणणार आहोत. एचं हे झालं सेकंडरी वेवलेट, बीचं हे झालं सेकंडरी वेवलेट. आता मी हाफच सेकंडरी वेवलेट का कन्सिडर करतोय? कारण हायजेननी पुढे जाऊन असं सांगितलंय, द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन्स आर इनइफेक्टिव्ह. बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल होणारे वेवलेट हे इनइफेक्टिव्ह असणार आहे. म्हणून हे जे काही डॉटेड लाईनने मी बॅकवर्ड डायरेक्शनचं वेवलेट दाखवतोय ते इनइफेक्टिव्ह आपण कन्सिडर करणार आहोत. फॉरवर्ड डायरेक्शनचं वेवलेट फक्त कन्सिडर करायचंय. आणि त्या मिळालेल्या वेवलेटला जर आपण इन्व्हलप घेतला, कव्हर घेतला, त्याला जर टँजेंट ड्रॉ केली तर ती टँजेंट म्हणजे नवीन वेव्ह फ्रंटची पोझिशन असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला आफ्टर टाइम कॅपिटल टी दुसरा एक वेव्ह फ्रंट मिळणार आहे. अगेन हायजेन प्रिन्सिपलनुसार याच्यावरचा प्रत्येक पॉईंट ऍक्ट होईल ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सराउंडिंग स्पेसमध्ये सेकंडरी लाईट वेव्ज इमिट करेल त्याला आपण सेकंडरी वेवलेट्स असं म्हणू. त्या सेकंडरी वेवलेट्सचा जो काही बॅकवर्ड डायरेक्शनचा पार्ट आहे तो आपण इनइफेक्टिव्ह कन्सिडर करणार आहोत. आणि नंतर त्या सेकंडरी वेवलेटला इन्व्हलप घेतल्यानंतर आपल्याला न्यू वेव्ह फ्रंट मिळणार आहे. सपोज मी टाइम टी इज इक्वल टू कन्सिडर करतोय टी डॅश. टाइम टी इज इक्वल टू कन्सिडर करूया टी डॅश. कळतंय? लाईट इथपर्यंत येऊन पोहोचलेली होती. टाइम टी इज इक्वल टू 0 फर्स्ट वेव्ह फ्रंट आपल्याला मिळालेलं होतं. बट हायजेन प्रिन्सिपलनुसार झालं काय? त्या वेव्ह फ्रंट वरला प्रत्येक पॉईंट ऍक्ट झाला ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सराउंडिंग स्पेसमध्ये लाईट वेव्ज इमिट केल्यात आणि त्या इमिटेड लाईटच्या वेवलेटला आपण इन्व्हलप घेतला, आपल्याला न्यू वेव्ह फ्रंट मिळाला. लाईट थोडी पुढे जाऊन पोहोचली. नंतर अगेन हायजेन प्रिन्सिपलनुसार याचा प्रत्येक पॉईंट ऍक्ट झाला ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. अगेन न्यू वेव्ह फ्रंट आपल्याला मिळाला. आपण वेवलेट्सला इन्व्हलप घेतला, नवीन वेव्ह फ्रंट आपल्याला मिळाला. पुन्हा पुढे जाऊन याच्यावरचा प्रत्येक पॉईंट ऍक्ट होईल ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सराउंडिंग स्पेसमध्ये लाईट वेव्ज इमिट करणार, त्या वेवलेटला आपण इन्व्हलप घेणार. इथं आपल्याला दुसरा पुढचा वेव्ह फ्रंट मिळणार. त्याच्यानंतर आणखी पुढचा वेव्ह फ्रंट, आणखी पुढचा वेव्ह फ्रंट, आणि अशा प्रकारे लाईट इथून इथपर्यंत येऊन पोहोचणार आहे.
आणि वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये लाईट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचती आहे. आता हे वेव्हफ्रंट ॲक्च्युली प्रेझेंट नसतं, हे फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी लाईट कशा प्रकारे प्रॉपगेट होते हे समजून घेण्यासाठी हायजेनने ते कन्सिडरेशन्स घेतलेले आहेत की लाईट इज ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये लाईट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. टाइम टी इज इक्वल टू 0 लाईट इथं आहे. हायजेननुसार सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील प्रत्येक पॉईंट. ते सेकंडरी वेव्हलेट्स मी ड्रॉ केलेत, त्याला मी इन्व्हलप घेतला, मला न्यू वेव्हफ्रंट मिळाला. अगेन हायजेन्स थिअरीनुसार, हायजेनच्या प्रिन्सिपलनुसार त्या न्यू वेव्हफ्रंटवरला प्रत्येक पॉईंट ॲक्ट झाला ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि सेकंडरी वेव्हलेट्स त्याने इमिट केलेत सर्व पॉसिबल डायरेक्शन्सला. बॅकवर्ड डायरेक्शनचे सेकंडरी वेव्हलेट्स आपण इनइफेक्टिव्ह कन्सिडर करणार आणि फॉरवर्ड डायरेक्शनच्या सेकंडरी वेव्हलेट्सला आपण इन्व्हलप घेणार. आपल्याला नवीन वेव्हफ्रंट मिळणार. पहिली लाईट इथं होती, नंतर इथपर्यंत आली, नंतर इथपर्यंत आली, नंतर इथपर्यंत आली, नंतर इथपर्यंत आली. लाईट अशा प्रकारे ट्रॅव्हल करते मीडियममध्ये.